नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेलो आहे। नक्की ही अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून घ्यायचे आहे, कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या जसे की लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे अपडेट असेल, त्याचबरोबर शैक्षणिक ज्या योजना असतील, शेतकरी योजना असतील, संपूर्ण योजनेशी रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात। आणि याची नोटिफिकेशन त्वरित तुमच्यासाठी यावी यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि तर पहा, तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजून जाईल काय आहे महत्त्वाचे अपडेट। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी डिसेंबर व जानेवारीचे 3000 रुपये आता जमा होणार। कधी जमा होणार, संपूर्ण अपडेट। आणि आता जे आपल्याला पैसे मिळाले होते 1500 रुपये ते होते नोव्हेंबर महिन्याचे, परंतु डिसेंबर आणि जानेवारीचे जे काही पैसे आहेत म्हणजे 3000 रुपये तुमचा हप्ता आहे तो नेमका केव्हा येणार, कधी जमा होणार याबाबत थोडक्यात आपण माहिती घेत आहोत। तर पहा, तर लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलो आहे। अशाच अपडेटसाठी आपण व्हिडिओला लाईक करून ठेवा। तर पहा, महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये ही रक्कम थेट त्यांच्या लाभार्थीच्या खात्यामध्ये दिली जाते। ही योजना राज्यातील 21 ते 65 वयोगटातील व्यक्तींसाठी, महिलांसाठी ही योजना आहे। तर यासाठी वयोगटातील सर्व पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये दिली जाते। सद्यस्थिती 2025-26च्या शेवटच्या महिन्याबाबत जर नवीन अपडेट काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। समाज माध्यमांवर आणि विशेष म्हणजे वृत्त जे असतील त्यामध्ये अशी चर्चा आहे की डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे म्हणजेच 1500 + 1500 असं टोटल 3000 रुपये एकाच वेळी मकर संक्रांत। आता मकर संक्रांत कधी, तर पहा, मकर संक्रांत ही आहे 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत आहे। आणि याच दिवशी खात्यात जमा होण्याची दाट जे काही संभाव्य वर्तवण्यात आले आहे। चर्चेत पाहायला विषय मिळतो की लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 म्हणजे 2 महिन्याचे जे काही हप्ते आहेत 3000 रुपये ते 14 जानेवारीला जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। या चर्चेनुसार जर सांगायचं झालं तर डिसेंबरचा हप्ता टोटल 1500 रुपये, जानेवारीचा हप्ता टोटल 1500 रुपये असे एकत्र 3000 रुपये खात्यावरती येण्याची दाट शक्यता आहे। एकत्र जमा केल्यास 3000 रुपये येऊ शकतात, परंतु अधिकृत आदेश किंवा तिथी जे काही राज्य सरकारने अधिकृत आहे तिथे कोणतेही अशा प्रकारे नोटिफिकेशन अजून दिलेलं नाही, अधिकृत माहिती आपल्याला दिलेली नाही। त्यामुळे नक्कीच लक्षात ठेवा, अधिकृत माहितीवरती आपण लक्ष द्या। पहा पुढे, तर पहा लाडक्या बहिणींनो, थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबद्दल काय म्हटलेलं आहे। थोडक्यात पहा, आतापर्यंत रजिस्टर केलेल्या बातम्यांनुसार फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे या योजनेची बाजू म्हणजे सरकारकडून आश्वस्त केली गेली आहे आणि योजना बंद न करण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे। परंतु 3000 रुपये जमा करण्याचा सरळ आदेश त्यांच्याकडून अधिकृतरित्या जारी केलेला नाही हे लक्षात ठेवा। महत्त्वाची गोष्ट देखील या ठिकाणी आपण जाणून घेऊयात, EKYC पूर्ण करणे आवश्यक आहे। आता EKYC कशी करायची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ पाहून तुम्ही EKYC अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरती करू शकता, कोणतेही पैसे कोणाला न देता। जर लाभार्थी महिलांना EKYC केली नाही, पूर्ण केले नाही तर त्यांना पुढील जे काही हप्ते आहेत 1500 रुपयाचा लाभ आहे तो बंद होईल, म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरू शकता। हीच होती आजची महत्त्वाची अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे आले की नाही हे देखील आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा। तुमचं नाव सांगा, जेणेकरून मी तुमचं पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेईल आणि तुम्हाला पण चांगलं वाटेल की माझं नाव या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। जय महाराष्ट्र।